हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुगरण. चला तर आज बनवूया मसाला कारले. याच्यासाठी कारले चिरून असे 4 फोडी करून घेतलेले आहेत. कारल्याचा कडूपणा जाण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी टाकायचे, 1 लिंबूचा रस त्याच्यामध्ये टाकायचा आणि मीठ, आणि हे साईडला असेच ठेवून द्यायचे मसाला काढेपर्यंत त्याचा. याच्यामुळे काय होतं, कारल्याचा जो कडवटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो. आता मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, एक मोठा आणि एक मिडियम साईजचा कांदा. तर असं बारीक चिरून घ्यायचं आहे. याच्यासाठी जास्त साहित्य नाही लागत आपल्याला. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, पण खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. जे कारलं बघतात, जे नाक मुरडतात ना, ती लोकंसुद्धा एकदम चाटून पुसून सगळी ही जी डिश आहे ते एकदम फिनिश करतात. अशा प्रकारे मी 2 कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत आणि हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे, ती बारीक चिरून घ्यायची आहे. याच्यासाठी आले लसूण खोबरे याची पेस्ट मी करून घेतलेली आहे आधीच, तीही लागणार आहे आपल्याला याच्यात. तर आता मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे आपल्याला 1 चमचा. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यात 1 चमचा जिरे टाकायचे आहे. त्यानंतर आले लसूण खोबऱ्याची जी पेस्ट केलेली आहे ती भरपूर टाका त्याच्यामध्ये. व्यवस्थित परतून घ्या आणि नंतर जो कांदा बारीक चिरलेला आहे तो टाकून द्या. तोही एकदम लाल होईपर्यंत व्यवस्थित परता, म्हणजे त्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून जातो. गॅस फुल करून व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मसाले टाकून घेऊ. सर्वात आधी हळद, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला टाकायचा आहे 2 चमचे, आणि याच्यामध्ये धने पावडर आठवणीने टाका. मी 2 चमचे धने पावडर टाकलेली आहे. आणि आता हे सर्व एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स 1-2 मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण कारले जे चिरून ठेवले होते मीठ आणि लिंबाच्या रसाच्या पाण्यामध्ये, ते कारले काढून याच्यामध्ये टाकायचे आहेत. कारले टाकल्यानंतर ते परत सगळं व्यवस्थित एकत्रित मसाला करून घ्यायचा आहे. म्हणजे तो मसाला आहे तो सर्व कारल्याला कोटिंग होईल अशा प्रकारे. त्याच्यानंतर अर्धी वाटी बारीक शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे याच्यामध्ये. कोथिंबीर टाकायची आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे आपल्याला. सर्व मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते कारले शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी ओतले आहे मी इथे. फुल गॅसवरती अर्धा ग्लास पाणी ओतल्यानंतर 1 उकळी येईपर्यंत फुल गॅस ठेवायचा आहे. नंतर गॅस मिडियम करून त्याच्यावरती झाकण ठेवून कारले शिजून द्यायचे आहे. उरलेली कोथिंबीरही मी याच्यामध्ये टाकून दिली आहे. आता गॅस ठेवून कारले शिजवून द्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा कारल्याचा मसाला तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारले एकदम छान शिजलेलं आहे, खूप चविष्ट लागते खायला. नक्की ट्राय करा. थँक्यू.